नमस्कार. संत तुकाराम महाराजांवरील आपल्या या संपूर्ण प्रवासाच्या आजच्या समारोपात आपण त्यांच्या जीवनाचं आणि शिकवणीचं जे काही सार आहे ते समजून घेणार आहोत. एका सामान्य माणसामध्ये जे एक असामान्य तत्वज्ञान दडलेलं होतं, चला आज ते जाणून घेऊया. अहो, ही फक्त एक ओळ नाहीये. ही संत तुकाराम महाराजांच्या संपूर्ण प्रवासाची कहाणी आहे. विचार करा, देहूचा एक सामान्य व्यापारी आणि तो देहासकट वैकुंठाला जातो. एका सामान्य माणसापासून ते एका पूजनीय संतापर्यंतचा हा जो काही अविश्वसनीय प्रवास आहे ना, तो नेमका कसा घडला हेच आपण आज पाहणार आहोत. चला तर मग सर्वात आधी आपण संत तुकाराम महाराजांच्या देहू ते वैकुंठ या प्रवासावर एक पटकन नजर टाकूया. म्हणजे एका सामान्य माणसातला संत होण्यापर्यंतचा हा प्रवास कसा होता हे अगदी थोडक्यात पाहू. आपण या मालिकेत हे सगळं विस्तारानं पाहिलं आहे की देहू गावात जन्मलेला एक सामान्य मुलगा तुका कसा जीवनातल्या एकामागोमागे एक अशा प्रचंड संकटांना सामोरा जातो आणि मग भंडारा डोंगरावर केलेल्या तपश्चर्येनंतर त्याच्या मुखातून अक्षरशः अभंगांची गंगा वाहू लागते. पण हे सोपं नव्हतं. त्याला सामाजिक विरोधाचाही सामना करावा लागला आणि शेवटी या सगळ्यातून तावून सुलाखून निघालेला हा सामान्य तुका केवळ नामाच्या जोरावर जगद्गुरू पदाला पोचतो आणि देहासकट वैकुंठाला जातो. आता आपण वळूया तुकारामांच्या तत्वज्ञानाच्या अगदी गाभ्याकडे. त्यांची जी काही शिकवण आहे ना, ती मुख्यत्वे 5 सत्यांवर किंवा आपण म्हणू शकतो की 5 स्तंभांवर उभी आहे. आणि याच स्तंभांमुळे त्यांचं तत्वज्ञान इतकं क्रांतिकारक ठरलं आणि तरीही प्रत्येकाला अगदी सहज समजेल इतकं सोपं राहिलं. तर हे आहेत ते 5 स्तंभ. देवाशी थेट नातं, नामाची अफाट शक्ती, समानता, नम्रता आणि निस्वार्थ सेवा. चला आता यातल्या प्रत्येक मुद्द्यावर आपण जरा सविस्तरपणे नजर टाकूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुकारामांनी पुन्हा पुन्हा सांगितलं की देवाला भेटायला तुम्हाला कोणा मध्यस्थाची किंवा कुठल्याही किचकट कर्मकांडाची अजिबात गरज नाहीये. भक्त आणि देव यांच्यातलं नातं हे थेट असतं, अगदी हृदयापासून हृदयापर्यंत. साध्या, सरळ आणि प्रामाणिक मनाने केलेला संवाद हीच खरी पूजा आहे. त्यांच्यासाठी नामभक्ती हेच साधनेचं हृदय होतं, सगळं काही होतं. ते म्हणायचे, अहो मोठमोठे ग्रंथ वाचायची गरज नाही. राम कृष्ण हरी या एका मंत्रातच गीता, भागवत आणि वेदांचं सार समावलेलं आहे. कीर्तन आणि अखंड नामस्मरणाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण समाजाला भक्तीच्या एकाच सुरात जोडून टाकलं. हा त्यांच्या शिकवणीचा सगळ्यात क्रांतिकारक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. तुकारामांनी जात, लिंग किंवा श्रीमंती गरिबी यावर आधारित भेदभाव पूर्णपणे नाकारला. स्त्रिया असोत, शूद्र असोत किंवा गरीब, सगळ्यांना भक्तीच्या मार्गावर समान अधिकार आहे हे त्यांनी अगदी ठणकावून सांगितलं. आणि धर्माच्या नावाखाली ढोंगीपणा करणाऱ्यांवर त्यांनी अत्यंत कठोर शब्दात प्रहार केले. तुका म्हणे आम्ही पापी. अहो, ही त्यांची प्रसिद्ध ओळ बरंच काही सांगून जाते. यात त्यांची पराकोटीची नम्रता आणि आत्मस्वीकृती दिसते. ते स्वतःच्या चुका किंवा आपला अहंकार कधी लपवत नाहीत, उलट ते उघडपणे मांडतात. आणि हाच प्रामाणिकपणा त्यांना ढोंगीपणापासून पूर्णपणे वेगळा पाडतो, नाही का? तुकाराम महाराज म्हणतात की मोठमोठी शास्त्र, वादविवाद किंवा तर्कापेक्षा प्रेम आणि सेवा हे श्रेष्ठ साधन आहे. अहो, देवाने निर्माण केलेल्या जगाची सेवा करणं हेच तर देवाला भेटण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही जेवढं इतरांना सुख देता तेवढा देव तुमच्या जवळ येतो. अगदी सरळ, सोप्पं गणित आहे. आता आपण संत तुकारामांच्या व्यक्तिमत्वाच्या एका अत्यंत दुर्मिळ संगमावर नजर टाकूया. म्हणजे ते एकाच वेळी एक कोमल भक्त आणि एक निर्भय बंडखोर कसे होते, हेच तर त्यांना इतर अनेक संतांपेक्षा अगदी वेगळं ठरवतं. हे खरंच एक दुर्मिळ संयोजन आहे. बघा ना, एका बाजूला ते विठ्ठलाला आपला बालसखा, आई, मित्र म्हणून अत्यंत हळव्या, प्रेमळ भाषेत हाक मारतात, तर दुसऱ्या बाजूला समाजातला ढोंगीपणा आणि जातीभेदावर अत्यंत कठोर शब्दांत प्रहार करतात. तुमचा धर्म लोकांना कमी लेखतो की मोठे करतो, हा त्यांचा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे. बरं, आता तुकारामांबद्दल केवळ जाणून घेण्या पुरेसं नाही. त्यांची शिकवणं आपण आपल्या आयुष्यात कशी आणू शकतो, तर यासाठी आपण त्यांच्या जीवनातून आजच्या काळात लागू होणाऱ्या 5 अगदी सोप्या सवयी पाहूया. या 5 अतिशय सोप्या सवयी आहेत ज्या कोणीही आपल्या आध्यात्मिक साधनेसाठी अवलंबवू शकतं. त्या म्हणजे रोजचा जप, आठवड्यातून एकदा अभंग वाचन, समानतेचा सराव, निस्वार्थ सेवा आणि रोज रात्रीचं आत्मचिंतन. यातली पहिली सवय आहे रोजच्या धावपळीतून फक्त आणि फक्त 10 ते 15 मिनिटं वेळ काढून शांतपणे रामकृष्ण हरी किंवा आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही देवाच्या नावाचा जप करणं. पण अट एकच, मोबाईल आणि इतर सगळ्या स्क्रीनपासून दूर राहून फक्त नामावर लक्ष केंद्रित करायचं. दुसरी सवय आहे साप्ताहिक वाचनाची.
आठवड्यातून एकदा तुकाराम गाथेतले केवळ 2-3 अभंग जरी वाचले किंवा ऐकले आणि त्याचा आपल्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे यावर थोडं चिंतन केलं तर त्यातून मिळणारी प्रेरणा खरंच अमूल्य असेल. तिसरी सवय त्यांच्या सामाजिक संदेशाला थेट कृतीत आणते. दिवसातून किमान एका व्यक्तीशी, ज्याला आपला समाज आपल्यापेक्षा कमी लेखतो, अत्यंत सन्मानाने आणि माणुसकीने संवाद साधण्याचा प्रयत्न करणं, ही एक खूप मोठी साधना आहे. चौथी सवय आहे गुप्त सेवेची. म्हणजे आठवड्यातून एकदा कोणालाही न सांगता, कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे कोणाची तरी मदत करा. आणि ही सेवा कुठेही प्रसिद्ध करू नका. ती फक्त तुमच्या आणि देवाच्या हृदयात ठेवा. ही एक अतिशय सुंदर अशी साधना आहे. आणि शेवटची 5वी सवय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःलाच विचारायचं, आज मी कुठे चुकलो, कोणत्या प्रसंगात माझ्या अहंकाराने निर्णय घेतला. आणि तुका म्हणे आम्ही पापी हा भाव मनात ठेवून उद्या अजून चांगलं वागण्याचा संकल्प करून झोपणं. या मालिकेच्या समारोपात आता आपण या संपूर्ण प्रवासाचा खरा उद्देश काय होता यावर थोडं चिंतन करूया. खरं तर या मालिकेचा उद्देश फक्त तुकारामांची माहिती देणं नव्हता, तर त्यांच्या जीवनातून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात थोडं तरी नाम, थोडं प्रेम, थोडी समता आणि थोडी सेवा आणण्याचा होता. जर यातील एखादं वाक्य जरी आपल्या मनात घर करून राहिलं असेल तर ही यात्रा यशस्वी झाली असं नक्कीच म्हणता येईल. संत तुकाराम महाराजांचं स्मरण करत आपण या मालिकेचा समारोप त्यांच्याच एका सुंदर प्रार्थनेने करूया. तुका म्हणे देवा, आम्हाला सतत तुझं नाम, समतेची दृष्टी आणि सेवेत आनंद दे. बाकी आम्हाला काही नको. ज्ञानोबा माऊली, तुका माऊली, पांडुरंग विठ्ठल महाराज की जय. हे विवेचन ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवणारा ज्ञानकोश या आमच्या उपक्रमाबद्दल अगदी थोडक्यात सांगतो. ज्ञानकोश हा एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही आध्यात्मिक ज्ञान इंग्लिश, हिंदी, मराठी, बेंगाली, गुजराती आणि तमिळमध्ये शेअर करतो. आणि लवकरच अजून काही महत्त्वाच्या भाषा देखील येत आहेत. आमचा उद्देश एकच आहे, सनातन धर्मातील अनमोल ज्ञानरत्न अत्यंत सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवणे. आमच्या चॅनलवर आपल्याला दररोज श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत आणि महाराष्ट्रातील संतांच्या जीवनकथा यांसारख्या अनेक विषयांवर विवेचन पाहायला मिळेल. जर आपल्याला आमचं काम मूल्यवान आणि उपयुक्त वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे दररोजचे व्हिडिओ आपल्याला वेळेवर मिळतील. हे विवेचन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींमध्ये पसरवायला विसरू नका.